नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये अस्सल मुंबई स्टाईल झणझणीत वडापाव माझ्या स्टाईलनी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सोबतच वडापावची चव द्विगुणित करणारी सुकी लसूण चटणी आणि तिखट हिरवी चटणी बनवायची सोपी पद्धत मी सांगितली आहे। हे पदार्थ घरी ट्राय करण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल। एकदम सोप्या पद्धतीने मी हे तिन्ही पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहे। चला तर वडापावची रेसिपी करायला सुरुवात करूया। घरच्या अंगणातच ताजा पुदिना आहे, तो तोडून घेतला। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक गाठा सोललेला लसूण, एक आल्याचा मोठा तुकडा आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या आपण इथे टाकून घेतलेला आहे। त्यासोबत 1 चमचा जिरे टाकून घेतले, थोडीशी कोथिंबीर। आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आहे। इथे आपली बटाट्याच्या भाजीला लागणारी पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर लगेच आपण हिरवी चटणी करून घेऊ। त्यासाठी 1 मोठी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याच्याच अर्धी वाटी आपण पुदिन्याची पाने घेतलेली आहेत। 1 छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर थोडेसे 10 ते 15 असे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। थोडेसे मटरचे दाणे घेतलेले आहेत 10 ते 12, तर मटरचे दाणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे। थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे आणि अर्ध निंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे। साखर आपण निंबाचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी टाकलेली आहे, तर आपण अर्ध निंबू इथे पूर्ण पिळून घेतलं। आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आपल्या चटणीची छान बारीक पेस्ट झालेली आहे। आता इथे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार म्हणजे पावला लावण्यासाठी इथे चटणी बनवून घ्यायची आहे। त्यानुसार आपण फ्रीजमधलं थंडगार पाणी येथे टाकून घेतलं। आता चटणी परत फिरून घ्यायची। इथे आपली चटणी चांगली वाटून झालेली आहे। पावला लावण्यासाठी योग्य कन्सिस्टन्सी असलेली इथे आपली चटणी तयार झालेली आहे। आता भाजीसाठी बटाटे उकडून घेतले, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आणि आले लसूण मिरचीची पेस्ट इथे आपली तयारच आहे। कढईमध्ये 2 पड्या आपण तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जो 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। भाजीसाठी बटाटे आधीच उकळून थंड करून घेतले आणि त्याच्या फोडी करून घेतल्या। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने असे तोडून टाकून घ्यायचे आहे। कढीपत्त्याचे पाने चांगले परतून झाल्यानंतर जी आपण लसूण, आले, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ते इथे टाकून घ्यायची आहे। तिचा कच्चेपणा जाईपर्यंत ही आपल्याला परतून घ्यायची आहे। इथे आपली पेस्ट चांगली तेलात परतून झालेली आहे। पेस्टला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता 1/4 चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला धन्याची पूड म्हणजेच पावडर टाकून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता हे मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे आहे। आता हे मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार आहे। पोहे खायचे 2-3 चमचे इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे। म्हणजे यामुळे आपले मसाले जळणार नाही आणि तेलात चांगले परतल्याही जातील। यामुळे आपल्या बटाट्याच्या भाजीला चांगली चव येते। इथे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत। आता उकडलेले बटाटे आपण इथे टाकून घ्यायचे आहेत। संपूर्ण उकडलेल्या बटाट्याच्या तुकडे आपण इथे टाकून घेतलेले आहेत। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे, तर 1 चमचा मी मीठ इथे टाकून घेतलेले आहे। आता हे टाकलेले सर्व साहित्य चांगले एकत्रित करून घ्यायचं आणि हे जे उकडलेल्या बटाट्याचे तुकडे आहेत ते असे चमच्याने मॅश करून घ्यायचे। जेवढे होतील तेवढे मॅश करायचे, थोडेफार राहिले तरीही चालतात। दाताखाली आले की खूप छान लागतात।
आता याला 1 ते 2 मिनिट वाफ काढायची. इथे 2 मिनिटं झाले. आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे. आता हिरवीगार इथे कोथिंबीर टाकून घ्यायची. भाजीमध्ये चांगली एकत्रित करून घ्यायची. आता बटाटे वडे करण्यासाठी आपली बटाट्याची भाजी तयार आहे. हिला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. लगेच बटाटे वडे भिजवण्यासाठी आपल्याला बेसनाचे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यासाठी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेतलं आणि थोडं पाणी टाकून हे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन आपल्याला गुठळ्या न होऊ देता भिजवून घ्यायचं आहे. हे बेसनाचे पीठ असे व्हिस्करने आपल्याला भिजवून घ्यायचे आहे, म्हणजे यात गुठळ्या होण्याची शक्यता फार कमी राहते. या बेसनाच्या पिठात मी हळद आणि लाल तिखट टाकलं नाही. हे तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. या बॅटरमध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला मध्यम ते घट्ट पीठ भिजवायचं आहे. जास्त सैल भिजवायचं नाही, जेणेकरून या बटाट्याच्या गोळ्यावर या बेसनाचा थर चांगला बसला पाहिजे. तो जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही पाहिजे. या पद्धतीचे मी इथे बॅटर भिजवून घेतलेले आहे. तर मला जास्त घट्ट थर नको आहे, थोडी पातळ लेयर हवी आहे. त्यानुसार मी इथे बेसनाचं बॅटर या प्रकारे व्हिडिओमध्ये दिसत आहे तसे भिजवलेले आहे. आता इथे आपली बटाट्याची भाजी चांगली थंड झालेली आहे. आता इथे आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजे बटाटा वडा किती प्रमाणात मोठा किंवा लहान पाहिजे त्यानुसार आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण बटाट्याच्या भाजीचा असा गोल गोळा करून घेतलेला आहे आणि एक चपटाही गोळा करणार आहे. असे दोन्ही प्रकारचे वडे आपण करून घेणार आहेत. तर चपटे आलू वडे हे पावमध्ये ठेवण्यासाठी सोयीचे होतात, तर जास्त करून चपटे आलू वडे काढायचे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्या तेलामध्ये 1 मोठा गाठा लसणाच्या पाकळ्या अशा तळून घ्यायच्या आहेत. याचीच आपल्याला पावमध्ये भरण्यासाठी लसूण चटणी तयार करायची आहे. इथे आपल्या लसणाच्या पाकळ्या तळून झालेल्या आहेत. आता याला थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर तोंडी लावण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. ते 5 ते 6 हिरव्या मिरच्या असे मधातून कापून आपण तळून घेतलेल्या आहेत. तर इथे हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. त्यानंतर लसूण चटणी बनवण्यासाठी जे बेसनाचे बॅटर भिजवले होते त्यामध्ये असे व्हिस्कर बुडवून आपल्याला छोटे भजे तेलात टाकून घ्यायचे आहेत. तर असे आपण छोटे भजे गरम तेलात टाकून घेतले. आता याला मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे छोटे भजे तळून घ्यायचे आहेत. हे आपल्या छोट्या भज्यांचा रंग बदललेला आहे. आता संपूर्ण हे भजे तळून झालेले आहेत. याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला बटाटे वडे तळून घ्यायचे आहे. तर याच बॅटरमध्ये आपल्याला बटाट्याचे वडे असे टाकून घ्यायचे आहे. तर आधी आपण चपटे बटाटे वडे तळून घेऊ. तर बॅटरमध्ये बुडवून संपूर्ण बटाट्या वड्याला बेसनाचे बॅटरचे कोटिंग चांगले झाले पाहिजे. ते चांगले झाले की लगेच असे हाताने आपल्याला गरम तेलात हे बटाटे वडे सोडून घ्यायचे आहेत. बटाट्या वड्याची खालची साईड सेट झाली की बटाटा वडा पलटून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला मीडियम आचेवर हे बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. तर चांगले सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल आपल्या बटाट्या वड्याला चांगला रंग आलेला आहे आणि बटाटे वडे चांगले तळून झालेले आहेत. आता याला एका कागदावर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचे तेल हा कागद पिऊन घेईल. आता ह्याच पद्धतीने आपण जे गोल बटाट्याचे वडे केले होते ते या बेसनाच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे. पूर्ण बटाट्याच्या भाजीच्या गोळ्याला हे बेसनाचे बॅटर लावून घ्यायचे. चांगलं बेसनाच्या बॅटरमध्ये डुबून हे त्यानंतर गरम तेलात सोडून घ्यायचे. आता खालची साईड सेट झाली की आपल्याला हे बटाटे वडे पलटून घ्यायचे. अशाच प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे बटाटे वडे मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत.
तर इथे गोलही आलू वडे आपले चांगले सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत. आता याला पेपरवर काढून घ्यायचे. तर दोन्ही प्रकारचे आलू वडे आपले इथे तयार झालेले आहे. आता आपण बटाट्या वड्यावर लावतो ते सुकी लसूण चटणी बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे छोटे भजे आपण तळून घेतले होते ते संपूर्ण टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर तळलेला लसूण संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे. 1 चमचाभर आपल्याला काश्मीरी लाल तिखट इथे टाकून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या चटणीला रंग चांगला येतो. आणि 1 चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ हे आपल्या चवीवर अवलंबून आहे. आता ही चटणी आपल्याला रवाळ अशी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. तर इथे आपली वडापाववर टाकण्यासाठी झणझणीत अशी सुकी लसूण चटणी तयार झालेली आहे. चला आता वडापावची तयारी करूया. यासाठी पावची लादी आणली. त्यातील एक एक पाव असा वेगळा करून घ्यायचा आणि जे पावचं हे टोक असते त्यावर असं आपण चाकूने कापून घेतलेलं आहे. आता या पाववर आपण केलेली जी पुदिन्याची हिरवी चटणी आहे ती लावून घ्यायची. त्यावर असा चपटा बटाटा वडा ठेवून द्यायचा. बटाट्या वड्यावर जी आपण सुकी लसूण चटणी घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आणि सोबत जी हिरवी मिरची तळली होती ती ठेवून घ्यायची. इथे आपला गरमागरम मुंबई स्टाईल झणझणीत असा वडापाव तयार आहे. ही सोप्या पद्धतीची वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.